दरम्यान टँकर असोसिएशनच्या संपावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला। 48 तासामध्ये टँकर असोसिएशनचा प्रश्न मिटला नाही तर प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या समोर मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, टँकर असोसिएशनच्या संपावरून सरकारला आता आदित्य ठाकरे यांनी इशारा दिलेला आहे। लवकरात लवकर तोडगा काढा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाहीये। गेल्या 3 वर्षांमध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे। 2-3 वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली। यांचंच सरकार होतं, एशनची सरकार होतं आधीच्या ह्याच्यात, आणि त्या आश्वासनावर त्यांनी त्यांचा संप मागे घेतला होता। तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत, जास्ती काही मागण्या नाहीयेत। जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही। आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पाडली? कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं, टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं। तर आदित्य ठाकरेंचा हा इशारा देखील आपण पाहिलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी वॉटर टँकर असोसिएशनचा संप सुरू आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। त्या बातमीच्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि अपडेट्स घेऊया। उमेश, सलग 2 दिवस वॉटर टँकर असोसिएशनचा संप सुरू आहे। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये देखील योग्य तोडगा निघालेला नाही। देवेंद्र फडणवीसांनी पालिका आयुक्तांना आदेश जरी दिलेले असले तरी देखील ठोस निर्णय या संपाच्या संदर्भात झालेला नाहीये। आज तरी या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे का? 2 दिवसापासून संप येण्याचा फटका मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसतोय। या सगळ्या संदर्भात बैठक देखील काल झाली, मात्र त्यामध्ये तोडगा निघालेला नाहीये। जे महापालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांनी या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। टँकर असोसिएशनसोबत त्यांची बैठक पार पडली, मात्र त्यात तोडगा निघाला नसल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील माहिती देण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा या सगळ्या संदर्भात सूचना देखील ज्या आहेत त्या आयुक्तांना केलेल्या आहेत। मात्र असं असताना देखील अद्याप हा तोडगा निघालेला नाहीये। आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अजूनही अधिकृत कोणती घोषणा करण्यात आलेली नाहीये। मात्र ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सूचना महापालिकेच्या आयुक्तांना केल्या त्यानुसार महापालिकेचे आयुक्त जे ते आता पुन्हा एकदा हरकतीत येणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात बैठक बोलवण्याची शक्यता आहे। या बैठकीत तरी तोडगा निघेल का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण हॉटेल्स असतील मुंबईतली किंवा मुंबईमध्ये जे काही बांधकामं सुरू आहेत त्या सार्वजनिक उपक्रमाची बांधकामं असतील तिथे देखील टँकरने पाणी पुरवठा केला जातो। यासोबतच मुंबईमध्ये वेगवेगळ्या सोसायटी आहेत जिथे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्या सोसायटीमध्ये देखील टँकरने पाणी पुरवठा होत असतो। मात्र टँकर चालकांकडून, मालकांकडून हा जो संप पुकारण्यात आला त्यामुळे या सगळ्यांना त्याचा फटका बसतोय। हा फटका येणाऱ्या दिवसात अजून भीषण होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच आजही याबाबतची बैठक बोलवली जाऊ शकते आणि या बैठकीतून तोडगा निघतोय का याकडे मुंबईकरांचं लक्ष असणार आहे। शुभम, अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।